जय मित्रांनो, तर आता मराठीचा फक्त इतकंच करा, तुम्हाला इतर काहीही करायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला ट्रिक देणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्मार्ट स्टडी कशा प्रकारे करायची मराठीची तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. फक्त व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मराठीचा राहिला विषय. मराठी आपल्याला मूळ म्हणजे मराठी आपल्याला किती मार्काला विचारल्या जाते. तर मराठी आपल्याला तसं तर आपल्या पॅटर्ननुसार 25 मार्काचं आपल्याला मराठी विचारलं जाते, पण मुळात मित्रांनो 25 मार्काचं मराठी आपल्याला विचारलं जाते का, तर नाही. कारण की आता बऱ्यापैकी जिथं 40 मार्काचं जी की विचारलं जाते तिथं 20 ते 22 मार्कापर्यंत आपल्याला मराठी विचारल्या जात असते. तर आता या 20 ते 22 मार्कांसाठी, या 25 मार्कांसाठी आपण मराठीचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे. तर आता तुम्हाला आधी सर्व काही समजून सांगतो, नंतर तुम्हाला शेवटला एक ऑफर आहे तुमच्यासाठी, ते पण तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे मित्रांनो. तर आता जर बघितलं आपण तर आता 99% मुलं, 98-99% मुलं काय करतात, मराठीचं पुस्तक आपलं बाळासाहेब शिंदेचं वापरत असतात, जे की आपण पण वापरायला पाहिजे. कारण की त्याच्यापेक्षा बेस्ट पुस्तक आपल्या महाराष्ट्रात तर उपलब्ध सध्या नाही आहेत. तर आता जर बघितलं तर आता मराठीचा अभ्यास आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. तर आता मराठीचा आता आधी काय व्हायचं की, कारण की आता आधी काय व्हायचं, आधीच्या पेपरमध्ये की मराठी जशीच्या तसं ऑप्शन सुकट आपला मराठी जशाच तसं पेपरात उतरायचं. म्हणजे आता पोलीस भरतीचा आपला जर पेपर पकडला आपण, तर आता आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकांमधून आपलं मराठीचं जसेच्या तसे प्रश्न आहेत. म्हणजे तलाठीतून असो की एमपीएससीतील काही निवडक प्रश्न असो, ते जसेच्या तसे आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला उतरताना दिसत होते. पण आता यावेळेस काय होणार आहे, तर यावेळेस आपल्याला थोडं वेगळ्या प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. वेगळं आपल्याला स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे. थोडी युनिक प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर त्या प्रश्नांची आपण तयारी कशी करायला पाहिजे, तर आपल्याला आता थोडं डिटेलिंग मध्ये वाचावं लागणार आहे. बऱ्यापैकी आपल्याला ऍडव्हान्स लेवलमध्ये आता जशी या वर्षीची पोलीस भरती होती तशी नक्कीच मित्रांनो आपली येणारी आगामी पोलीस भरती नसणार आहे. त्यामुळे आता याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, तर आता तुम्हाला सांगतो, आता बाळासाहेब शिंदेची पूर्णची पूर्ण थेरी आपल्याला वाचावी लागणारच आहे मित्रांनो. त्यामध्ये काही शॉर्टकट वगैरे नाही. कारण की आता ते बाळासाहेब शिंदेची पूर्णची पूर्ण थेरी आपल्याला वाचावीच लागणार आहे. त्याच्यानंतरचे जे प्रश्न झाले, तुम्हाला शेवटून मी याला सोपं कसं करू शकतो आपण ते पण तुम्हाला सांगतो, ट्रिक वगैरे. तर आता फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर आता आपल्याला बाळासाहेब शिंदेची थेरी सर्वचे सर्व वाचावी लागणार आहे. त्याच्यानंतर आता त्याच्या मागचे प्रश्न आपल्याला सविस्तरपणे वाचावे लागणार आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं, आता संधीचे काही शब्द असतील, त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द, आपल्याला या भरतीमध्ये आपल्याला काय आढळून आलं की आता ज्याचा शब्दसाठा चांगला आहे त्याला मराठीमध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क्स पडलेले आहेत. तर आता ज्याचा शब्दसाठा चांगला असेल त्यालाच आता मराठीमध्ये चांगले मार्क्स पडणार आहे. कारण की आता त्यांना माहितीच आहे की मराठी ग्रामर तर प्रत्येक जण करत असतात, पण ज्याचा शब्दसाठा भरपूर असतो त्याला नक्कीच आपल्या मराठी विषयामध्ये चांगले मार्क्स पडत असतात. तर आता जर बघितलं, आता बाळासाहेब शिंदेची थेरी वाचावी लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागचे प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता मोरा वाळंबेचं शब्दसंग्रह आपल्याला वाचावे लागणार आहे. शब्दसंग्रह आपल्याला पाठ करावे लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर वगैरे काही वाचायची गरज नाही. आता हे झाला थेरी पार्ट. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर आता प्रश्न आपले रिपीट होणार नाही, पण आता त्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे. रिपीटचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे. फ्रेश प्रश्न आपल्याला जास्त आगामी पोलीस भरतीमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता फ्रेश प्रश्नांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, तर आता रिपीटचा पण आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणजे आता पोलीस भरतीचे आतापर्यंतचे प्रश्न आपल्याला वाचावेच लागणार आहे. त्याच्यानंतर तलाठीचे मराठीचे आतापर्यंतचे प्रश्न आपल्याला वाचावेच लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एमपीएससीची निवडक प्रश्न आपल्याला वाचावे लागणार आहे. तर आता हे झाला, आपल्याला इतका मराठीचा अभ्यास करावा लागणार आहे. तर आता तुमच्यासाठी एक ऑफर म्हणजे कशी मी सांगतो, आता तुम्हाला हे सविस्तरपणे आता मी काय करणार आहे, तुम्हाला आपल्या युट्यूबची मेंबरशिप, आपल्याला जे इच्छुक असतील, जे सिरियस असतील तेच आपल्या युट्यूबची मेंबरशिप ज्यांची इच्छा असेल तेच घेऊ शकता. इतर वगैरेंना काही जबरदस्ती वगैरे नाही. जे आपल्या युट्यूबची मेंबरशिप घेणार आहे त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे, तर आता हे जे तुम्हाला मी इतकं सांगितलेलं आहे, तर याचा मी प्रॉपर अभ्यास करून याच्यावरती कशा प्रकारे फ्रेश प्रश्न बनतील, कशा प्रकारे रिपीट प्रश्न तर देणारच आहे मी तुम्हाला. सगळीकडचे जमा वगैरे करून, पोलीस भरतीचे असो, तलाठीचे असो, एमपीएससीचे असो, सगळीकडे आतापर्यंत मराठी जसे विचारले गेलेले आहेत तसे मी प्रश्न तुम्हाला देणारच आहे. पण आता फ्रेश प्रश्न कशा प्रकारे आपल्या आगामी पोलीस भरतीमध्ये मराठी विषयाचे कशा प्रकारे फ्रेश प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यासोबतच आता म्हणजे आता आपल्या मेंबरशिपचे व्हिडिओ कसे असणार आहे, जे ऑनली मेंबर्स त्यांनाच दिसणार आहे व्हिडिओ. तर आता याची व्हिडिओ, आता याला भरपूर मेहनत लागणार आहे मित्रांनो. तर आता जर आपण बघितलं तर आता या विषयाचा मी सविस्तरपणे मी स्वतः अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर याच्यावरती प्रश्न उत्तर अशा प्रकारचे आपले समोरचे
व्हिडिओ असणार आहे. आता हे मराठीसाठीच नाही आहे मित्रांनो, त्याच्यानंतर आता जीके साठी पण असंच असणार आहे, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी पण असंच असणार आहे. पण ते व्हिडिओ कोणाला दिसणार आहे? ओनली मेंबर्स. यांना जे सिरियस असतील त्यांनी जॉईन करावा, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी जॉईन करू नये अशी माझी विनंती आहे त्यांना. त्याच्यासोबतच आता तुम्हाला सांगितलेलंच आहे, प्रश्न उत्तर या स्वरूपाचे आपले असणार आहे. त्याच्यासोबतच आपण रोजचा टास्क देणार आहे. रोजचा टास्क जर संभाव्य नसला तरीही आपण अशा प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे की आता तुमचा याला किती वेळ जाईल हे तुम्हालाही माहिती आहे. याला अभ्यास करून आता किती वेळ जाईल याच्यावरती प्रश्न बनवा, नंतर थेरी वाचा. पण मी तुमचं काम भरपूर प्रमाणात सोपं करणार आहे मित्रांनो. या आगामी पोलीस भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला या आपल्या मेंबरशिपचा फायदा होणार आहे. आता फायदा कसा? तुमचं पुरेपूर आता जिथं तुम्हाला 1 तास लागणार आहे ते 15 ते 20 मिनिटापर्यंत मी तुमचा अभ्यास कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. म्हणजे की अभ्यास मी करणार आहे याचा आता बऱ्यापैकी अनालिसिस वगैरे करून मी याच्यावरती प्रश्न बनवणार आहे आणि या 2 ते 3 पुस्तकांचा आधार घेऊन मी अशा प्रकारचे प्रश्न बनवणार आहे की आता येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावरती मी बऱ्यापैकी प्रश्न बनवणार आहे. आणि ते आपले प्रश्न जीकेचे, मराठीचे, गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे असे 4ही विषयाचे आपले प्रश्न राहणार आहे. तर आता ते फक्त ओनली मेंबर्स यांना दिसणार आहे. जे सिरियस असतील तेच जॉईन करू शकतात. त्याच्यासोबतच आता जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच जॉईन करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यासोबतच आता मराठीचा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तुम्ही आता इतकं पण नक्कीच करू शकता. याच्या व्यतिरिक्त करायची काही गरज नाही. जय हिंद.